संभाजीनगरहून शिर्डीकडे येताना समृद्धी महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघातात शिर्डीतील व्यावसायिक आणि अशोक खरात यांचे जे निकटवर्ती समजले जात होते जितेंद्र शेळके यांचा व त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालाय। आणि हा अपघात झाल्यानंतर ज्यांनी सर्वात आधी या ठिकाणी येऊन त्या अपघाताची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली ते आपल्या बरोबर प्रत्यक्षदर्शीत काय पाहिलं तुम्ही नेमकं ज्यावेळेस हा अपघात झाला, किती वाजता झाला असावा आणि काय तुमच्या निदर्शनास आलं? साधारणतः 12:30-1 ला तो पण ऍक्सिडेंट होऊन जायला होता। जोरात आवाज झाला, बरीच गर्दी आली, मग आम्ही आलो। सरपंच या नात्याने मदत कार्य आम्ही त्यांची यंत्रणा येण्यापूर्वी करायचा प्रयत्न केला। कायम करू मुलगा पाठीमागं होता, तो मुलगा बाहेर काढला आणि वाचवला तेवढा। ज्यावेळेस हा अपघात झाला तर आवाजाची तीव्रता कशी होती, किती मोठे नाव होतात, म्हणजे वाहनाचा वेग खूप असेल असं वाटतंय? ते नाही आयडिया आपल्याला। आता आपल्याकडे काय साधी गाडी आहे, त्याच्यामुळे काय कळणार, पण ऍक्सिडेंट चांगला जोरात झाला। आता त्या गाडीचं अवसान पाहूनच कळतं ना, जोरात झालं ऍक्सिडेंट। निश्चितच हे यांनीच या ठिकाणी सुरुवातीला येऊन मदत कार्य केलं, पोलीस यंत्रणेलाही कळवलं आणि या सगळ्या गोष्टी झाल्या। एकूणच जर पाहिलं तर या गाडीची जी नुकसान झालेलं आहे, आता मी या दृश्यात तुम्हाला पुन्हा येऊन दाखवू शकतो की जे स्टेअरिंग आहे, जे बोनेट आहे, तिथून तर जवळपास मागचं शीटापर्यंत ही गाडी पूर्णतः त्या कंटेनरच्या खाली गेलेली होती। आणि ती खाली गेल्यानंतर जर पाहिलं तर यात आता पती पत्नीचा मृत्यू झाला आहे, मुलगा देखील आता मृत्यूशी झुंज देतोय। आणि या सगळ्या अपघाताची चौकशी आता पोलिसांकडून सुरू होणार आहे। त्यामुळे या झालेल्या धक्कादायक घटनेत मात्र या जितेंद्र शेळके व त्यांच्या पत्नीला या अपघातात जीव गमावा लागलेला आहे। या ठिकाणी पोलीस अधिकारी देखील पोहोचलेले आहेत, ते देखील या सगळ्या घटनेची माहिती घेत आहेत। आणि निश्चितच त्यांचं आता प्राथमिक माहिती घेण्याचं सगळं काम सुरू आहे, त्यानंतर ते नेमकं अपघाताचं प्राथमिक कारण काय ते सांगतील। आणि मात्र प्रत्यक्षदर्शी किंवा समक्ष पाहिल्यानंतर लक्षात येतं आहे की उभ्या वाहनाला अत्यंत भीषण पद्धतीने झालेला अपघात आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।